मित्रांनो नमस्कार. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडे मात्र राजकुमारने त्या सदाशिवला घरी आणलेलं असतं आणि ते जे काही सत्य आहे त्यांनी मात्र आता त्याला घरच्या समोर सदाशिवच्या तोंडूनच सांगायचं असतं. त्यानंतर राजकुमार सदाशिवला घरी घेऊन आल्याच्या नंतर तिथे ऐश्वर्या, सावली, इतर घरातले सगळे मेंबर असतात. पण तेवढ्या वेळामध्ये त्या ऐश्वर्याने आता डावच पलटलेला असतो. त्यावेळी राजकुमार सांगू लागतो, आता तू खरं खरं सांग की या ऐश्वर्या मॅडमनं तुला सगळं काही करायला सांगितलं आणि हे तू पैशासाठी केलं आहे. पण आता त्या सदाशिवला पहिले जेवढे पैसे दिले होते ऐश्वर्याने त्याच्यापेक्षा डब्बल ऐश्वर्या त्याला पैसे देणार होती. त्यामुळे आता सदाशिवने तर डायरेक्टली राजकुमारचंच नाव घेतलेलं असतं. राजकुमार तर इतका गोंधळून जातो, त्याला काहीच कळत नसतं हे आपण काय बघतोय, आपण याला काय करायला सांगितलं आणि हो माझ्यावरच आरोप करतोय. आता मला आत्तापर्यंत मी या घरामधल्या सगळ्यांचा विश्वासघात केला होता, कुठे जाऊन मी यांचा विश्वास परत मिळवत होतो, आता हे काय बोलतोय. आता राजकुमार खूपच घाबरून जातो. पण त्यावेळी सदाशिव म्हणू लागतो की राजकुमार सर, तुम्हीच मला फोन केला होता आणि हे सगळं काही मी तुमच्या सांगण्यावरूनच केलं आहे. पण त्यावेळी राजकुमार डायरेक्टली सदाशिवची कॉलर पकडतो आणि म्हणू लागतो, सांग ना खरं खरं काय सदाशिव, तू असं काय करतोय, तुला हवे तेवढे पैसे मी देईल, तुला मी कष्ट करीन आणि तुला पैसे देईन, पण तू खरं काय आहे ना ते सांग. पण सदाशिव मात्र काही सांगायला तयारच होत नसतो, कारण की ऐश्वर्याने त्याला खूप मोठी धमकी दिलेली असते आणि भरपूर सारे पैसे पण दिलेले असते. त्याच्यामुळे ऐश्वर्या हे सगळं हसूनच बघत असते. तर आता घरातले इतर मेंबरला पण धक्का बसतो की हा राजकुमार खोटंच बोलत होता, आता फसवणूक करूनच या घरामध्ये राहत होता. सगळ्यांना असं वाटत होतं, कारण की राजकुमारने याच्या अगोदर खूप सारे कारनामे केलेले असतात. आता त्यावेळी सारंगला तर आता राजकुमार विश्वास बसतो की नाही काय माहिती, पण आता सावलीला मात्र राजकुमार जे बोलतो ना त्याच्यावर विश्वास बसत असतो. त्यावेळी राजकुमार म्हणू लागतो, अरे सदाशिव सांग, तुला या ऐश्वर्या मॅडमनं सगळं काही करायला सांगितलं होतं. पण सदाशिव आता काहीच बोलत नाही. तर त्यावेळी आता लगेचच राजकुमार म्हणतो, सदाशिव तू खोटं का बोलतोय मला तेही सांग. आणि घरच्यांना सांगू लागतो, हो मी खरं बोलतोय बरं का, मी आईची शपथ घेऊन सांगतो, मी फोन केलाच नाही. आता त्यावेळी सारंग तर मात्र आता राजकुमारवर विश्वास ठेवतो की नाही येणाऱ्या एपिसोडमध्ये बघूया. पण आता त्यावेळी राजकुमार मात्र तिथेच असतो, पण सारंग मात्र त्या सदाशिवला म्हणतो की चल बाहेर, आणि सारंग मात्र त्याला बाहेर घेऊन जातो. तर ऐश्वर्या हसूनच सगळं बघत असते. तर सावली मात्र राजकुमारकडे बघत असते. सावलीला वाटत असते की राजकुमार दादाच्या बोलण्यातून असं वाटतं की राजकुमार दादा खरं बोलताय. पण आता इथं कुणीतरी राजकुमार दादाला फसवतं की राजकुमार दादा तर चांगलं वागणं त्या व्यक्तीला आवडलं नाही, त्याच्यामुळेच राजकुमार दादाला फसवण्याचा हा प्रयत्न चालू आहे. सावलीचा तर राजकुमारवर खूप विश्वास असतो. आता त्यानंतर इकडे मात्र आता त्रिलोत्तमा तर रडतच असते. ती म्हणू लागते की खरं काय आणि खोटं काय ना सगळ्यांच्या समोर लवकरच येईन, कोण खोटं बोलते आणि कोण खरं बोलते ना जेव्हा मला कळेल ना तेव्हा मी काय करते तुम्ही बघाच. आता तर मित्रांनो बघूया येणाऱ्या भागांमध्ये काय होतंय. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. सो बाय.